नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर. तर मला सगळ्या कमेंट आल्यात काही खरात मम्मी की काय ग दिवाळीला बनवते गाईच बघा. तर झालं असं थोडंसं तिकडचं काम चालू आहे, ऑफिसचं पण चालू आहे. आणि तो माणूस सुट्टीवर आहे जो आपला बनवतोय ना, तो घरी नव्हता, नवीनच करणार होते. पण आता त्यालाच रिपेरिंगला बोलवते. पप्पाला कालपासून कमेंट कालपासून पण काय झालं माहिती का, काल गेलो होतो तो त्याचं काम चालू होतं विचारायचं त्याला नाहीये बाबा तेवढ्या टॉरला लावून द्या आमच्या. हा तो 1:30 वाजता येणार आहे. त्याला घ्यायला जावं लागेल पण. हा का, मग जा 1:30 वाजता घ्यायला. पण घेऊन या, बरं नाही वाटतं. आता परत मी बोलते ना, आता ह्या व्हिडिओ मध्ये बोलले, परत नाही लावलं तर परत मला कमेंट करते. आणि ज्यांनी कमेंट केली ते एकदम आपल्या पूर्ण फॅमिलीला चांगलं कमेंट असतात. पूर्ण ते घरासारखंच बोललंय, तर ते चांगलं वाटलं मला. हा, मला आठवण करून दिली मम्मीला, तर मला बरं वाटलं. असं काही नाही ना, मम्मी कधी कधी विसरते. नाही ना, मी नाही पाहिलं. तर चल, मला ना लय एवढं लाईट बिल येते ना. आता आम्ही काहीच यूज करत नाही. मागे 15 दिवस गावाला होतो, त्याच्यानंतर 5 दिवस शिर्डीला होतो, आणि 7 दिवसाचं तरी पण आम्हाला 10,000 आले. आता जाते मी विशाल बघतो कमी करायला की करतात का कमी. करतच नाही तर कंप्लेंट दिली. मागे 40-50 हजार भरलं, एकदा 90,000 भरलं, एकदा 60,000 भरलं. 5 दिवसाचे 10,000 येणं म्हणजे खायचं काम आहे का? तर मीटर खराब मला असं मीटर खराब आहे, त्यावेळेस कंप्लेंट दिली. मग ते पाहत नाही, ते निसर्ग येते ना खोलून घेऊन जाते, तिथं ठेवते, तिथून परत येऊन लावून जाते ते. हा ना, तेच झालंय असं मला वाटतं. हा ना, दर महिन्याला तितकं थोडं लाईट. अगं 5 दिवसाचं निदान तरी पण 1-2 हजार बरे. पण आपलं दर महिन्याला 15 दिवस बाहेर राहतो. 10,000 जाते 10,000 भेटते. लोक भाडे नाही राहिले 10,000. नाही आपण 15 दिवस बाहेरच राहतो. हा, मग तेच ना, 8 दिवस 15 दिवस बाहेरच असतो, 15 दिवस घरी असतो, तरी तेवढं लाईट बिल. तेव्हा 10-15 दिवस परत शिर्डीला गेलो. महिना आपल्या घरात भरतच नाही कधी. तिकडच्या रुमायला आपल्या फक्त 200-300 लाईट बिल आहे. 500-600 दिवसभर ऑफिस मध्ये असते, मला फक्त 150-200 170 असं लाईट बिल येते. फॅन सगळे लाईट गिट सगळं चालू असते, तरी पण एवढं येतं. मोटरचं पाणी आमचं सगळ्याला जात आहे, तरी पण एवढं नाही. आणि इथं बघा काय फायदा, भाड्यानं राहिलेलं बरं 10,000 देऊन. स्वतःच असताना काय फायदा आहे मग, जर 10,000 आपल्याला लाईट बिलच. चल, कुठली भाजी बनवते? मेथी बनव मस्त. आम्ही येत होतो भाजी पण आपली रात्री. हा, ती राहली, मी खाईल. मी रात्री पण नाही जेवली. मम्मी जेवले ना. हा ना, रात्री जेवलीच नाही, मला लय ऍसिडिटी झाली. आता पण मी ऍसिडिटीची दवा पिऊन जाते. चला, तर आता मस्तपैकी लाईट बिल भरलं, म्हणजे थोडंफार झालंय कमी. आणि पेट्रोल टाकते आणि जाते. आता खूप ऊन लागतंय. आता सकाळी थंडी आणि दुपारी ऊन. चला, तर चालली आता मी कोर्टातून. आत्ता निघाली आणि उभं केलं होतं मला कोर्टामध्ये. देवा शपथ घ्यायला लावली. मी सांगते, लय घाबरली होती. खरोखर मी एवढी घाबरली होती ना, तुम्हाला सांगून मला फायदा नाही. लय घाबरली होती. काय माहिती, मला असंच हे होतं. म्हणजे असं हे करायला नाही घाबरत, पण कधी आपण विचार मी नाही केलेला ना असा. मग विचारायला लावलं, देवा शपथ खरं बोलला तर जे बोलेल खरं बोलत. मी म्हटलं हा देवा शपथ मी खरं बोलेल. तेवढंच विचारलं, तेवढंच बोल बस. चला, आपलं तर सगळं खरंच आहे, पण तरी पण भीती वाटते आपल्याला. चला, तर आम्ही 3 जण आलेलो होतो, विशाल, मी आणि प्रीतम. मी याच्यात उभी राहिले तर आले घाबरली होती. तुम्हाला काय वाटलं आता काय मी कसं कराल? नाव विचारलं तरी तुम्ही थरथर. हा ना, मला लय थरथर होतं. घाबरायचं नाही, तुम्ही थोडी चुकी नाही केलेली, पण तरी पण मला काय माहिती. उलट घाबरायचं नाही अशा वेळेस, अजून जास्त कॉन्फिडन्स नाही ना, काय करणार तुम्ही जिंकतील. हा ना, पण काय माहिती बाबा, मला ह्या पालघरला आलंच की मला टेन्शन होतं. आपल्या गाडीचं असं झालं होतं ना, तेव्हापासून पालघरच मला आवडत नाही. हा ना. चला, तर आम्हाला 2 वाजले. आता निघालो आम्ही. आमचे जज नव्हते ना. हा ना, आमचे जेज नव्हते. आता जेव्हा येतील तेव्हा बघू. प्रेझेंटेच लागले, आम्ही 3घच होतो. तर चला, आता जाऊ मस्त घरी. जेवू. 2 वाजलेत. आता जाते 2:30 वाजतेत. परत झुंबा क्लासला जायचंय. काय बरं? हो ना, जाऊ द्या. आता जेवण झुंबालाच जाणे. आता थोडा अर्धा तास बी नाही होत हे करणं, कारण नाही 1-1.5 तास पाहिजे जेवणानंतर. हा ना. चला, आता पोटाची ऍसिडिटी जास्तच होईल. तेच. चला, थोडं हलकं काहीतरी खाते मग. थोड्या टायमाने आणलं ना, घरातच आली. आता वाजले किती वाजले? दाखवा जरा. आता दादाला काय आणलं नाही, त्याच्यामुळे 3:45 आता झुंबा क्लासला जायचं. पोरांना रोळून घ्यायला चालू केलंय. आज काहीच नाही आणलं. दादा गाडीतून उतरली नाही. थोड्या टायमाने चला आपण जाऊ आणायला. हा, बाबा तुम्ही मामाला सोडलं, फिरते मामाला लगेच इकडे आली. आणि दादा लय भूक लागली. आईला जेवण करून घेऊन आईला. वाजले दादा.
आईल म्हणा जेवण क्लासला करून. पण जायचंय. बरं लगेच आणते हातपाय तोंड धुते. चला उठ हा उठ झुंबा पटकन. क्लासला घेऊन जाते ना मग तिकडे गेल्यावर खा. हा शोना चला. काय बनवलं जेवण? कांद्याची पात कांद्याची भात. बाजरीची भाकर. बरं आवडती आवडती ऐ शोना प्लीज दादा प्लीज तुमच्या पाया पडते. 3:30 वाजले. हा आता थोडीशीच खाते कारण की झुंबा क्लासला जायचं. प्रीतम म्हणले जास्त खाता तर ऍसिडिटी होईल म्हणून मग मी पहिलेच खायचं होतं. म्हटलं सकाळीच आपल्याला तारीख होती. सकाळी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती विशालनं मी. आता अर्धीच भाकर खाते. पण तेवढी भाजी खाऊन घ्या. भाजी आवडती मला. भाजी खाते तेवढी भाकर. पण अर्धी भाकर खाते. आणि आपण लगेच आता तयारी करावं लागेल. थोडस बसते थोडी ड्रेस चेंज करते आणि जाऊ झुंबा क्लासला. ती पॅन्ट पण घालून बघायची. हा तर चला बाजूची बरं झालं बसते आता इथेच नाही खाली बसते. यार तुम्ही मला बसा comment बसा करता. वरती आता कोण त्या गावदा खाली बस. आता बस वरच. आता हातात घेऊन बसते कारण की मला बसण्याची हिंमत पण नाही. चला दोन लवकर तास- आवरा. हा ना देव जेवण तिथे. हा देव लय उशीर शाळेत. झालाय तुम्हाला यायला. हा ना चल. कांद्याची पात खूप आवडते. एवढी आवडती ना. मठाची डाळ टाकलेली त्याची. मुगाची का मठाची? मुगाची टाकली. मठाची भाजी होती. मठाची नसते राहते मग. शेपूमध्ये, शेपूमध्ये. हा कांद्याच्या भाजीत मुगाची चांगली होते. मस्त आता खाल्ली मी अर्धीच भाकर खाल्ली. काय गेली का बरं भाकर आणि खाल्ली? इथंच बसून खाल्लं पाहिले दुखत होतं. काही खाल्लं असेल तिकडे तर. काहीच नाही बापरे. तिथं कोर्टामध्ये काय भेटतो खायला? काय खाल्लं असेल तर तिथे वडापाव आहे कटलेट अरे आहे. यार मी ते खाते का असं वडापाव? मला वाटलं खाल्ले असेल तर. कसं काय वाटलं तुम्हाला खाल्लं असेल? कधी खात नाही आणि कसं वाटलं खायला? अगं मग खायचं असतं पोटभर घाई घाई नाही काय करायची ती कोणत्या भाकर गोष्टी. करायचं होतं. मग हे काय हे असं भाकर खाल्ली नाही तर तब्येत डाऊन होत असते भाकर नाही खाल्ली तर. पण नाही ना मला जायचं मला झालं ते भूकमोड झाले ना आता ते हा. मला पण जायचं पाणी पिऊन लगेच त्याच्यामुळे- जेवण टायमावर असलं तर मग बरं हा? जातं. टायमावर जेवण असलं तर मग जातं जेवण. आता भूकमोड रोज झाली. तसंच होतंय ना आपलं. आता 3:30 वाजवले. कधी काय तर कधी काय रोज असं चाललंय म्हणून मला ऍसिडिटी वाढते जास्त. हा आणि हे होत चाललंय हे जेवणाचा ताळीमच नाही माझा कधीच नाही. वेळच नसतो मला कधी. काय करायचं काम आलं की पळावं लागतं आणि मला बाहेरचं आवडत नाही म्हणून बाहेर खात नाही. तुम्ही म्हणता फिरायला गेल्यावर लय खात पण काय करणार काय तिथं नाही. नाईलाज असतं. हा. आणि सगळे पोरं म्हणतात काय एवढं एवढं खातीस याच्या वाणी. बबली म्हणत असते कोंबली म्हणत असते एवढं एवढंच खातीस पाहिजे तुम्ही पाहिजे जरी खात भाजी खाल्ली तरी काहीच खाल्लं नाही. काय बरं काय काय माहित अगं टाइम झाला ना काय पण नाही खाल्लं आम्ही पाणी पण नाही पिलं रस्त्याने. काय माहित काऊन नाही घरवली. अर्धीच भाकर खाल्ली. अरे देवा अगं नाही जात ना आता मी पण अर्धीच खाल्ली ना. भाकर तिने भूक लागली. अर्धी पण भाकर नाही खाल्ली. 4 वाजले कसं जाईल रे? मी तर गोळी भाजी दे. भाजी खाल्ली तेवढी गोळी दे त्याला एखादी बरं नाही का त्याला? काल रातपासून भरवली गोळी आणत आणते माझ्याकडे गोळी आहे ना. द्यावर डोक्याची गोळी. डोकं दुखतंय का? नाही पॅरासिटामॉल आहे ना त्यानं सगळंच जाईल. मला पण बरं नाही काय जात. झालं तिकडं? तिकडं काय झालं जेवायचं तेच जे गाणे पहिले पण तेच का? पहिलं गाणं जे वाजत होतं तेच वाजतंय आता. अरे काय नाही दुसरं नवीन गाणं नाही मला वाटलं लागलं. काय झालं असेल तर बरोबर नाही. जे गाणं आहे हा. का कॅसेट मध्ये टाकलेलं तेच तेच. गाणं वाजतंय. बदलायचं कॅसेट हा. हेच नाही अजून. पुढची जावा, तारीख गाणं बदलायचं. पुढची तारीख पुढची तारीख काहीच नाही. काय नाही आता चालेल झाली सगळे तारीखच चालू आहे पुढची तारीख. तारीख होईल आपलं तुमचं होईल याचं लवकरच. हा. हा पण आमच्या केशीचं काही हा, नाही. हे तुमचं आम्ही म्हणजे आमचं सगळे, हा. 2-3 महिने मग हा बाकी तुमच्यावाला होईल लगेच आता. हा. तुमचं काय टेन्शन नाही याचं. बरं झालं ते झालं तरी मी निवांत झाले बाई. हा मग असतं मला याच्यात उभं केलं कडे कटार. असं कटाऱ्यामध्ये प्रीतम माझ्याकडे पाहत राहिल्या माझं थोडं तर मांडवळ्या पुढे अंधारच आला मला म्हणजे नाही हे होत ग. ते काय माहिती माहिती, आपण एवढं बोलायला डेअरिंग बाज आहे एवढा व्यवहार करते बिझनेस आपली आज गेलंच नाही कधी काही. कधी म्हणजे आयुष्यात तेव्हा एकदा गेली 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी हा. आणि आज उभं केलं असं माईक पुढं आणि काय नाव म्हणलं अनिता खराब प्रीतम माझ्याकडे पाया लागले विशाल पाया लागल्या मला अंधाऱ्या डोळ्या पुढे आल्या आणि काय मी काय बोलून ते खरं बोललं हा. असं देवा शपथ जे काय बोललं ते खरं. अहो म्हटलं देवाची शपथ काय कशाची शपथ जे खरं आहे तेच बोललो आणि जे खरं आहे तेच करत आलो आतापर्यंत. हा. पण तरी आम्हाला इतकी भीती वाटते खरं असून आम्हाला इतकी भीती वाटते तर खोट्यानं तर आम्ही काय केलं असतं. मग? खोट्यानं आमचं जगणं मुश्किल झालं असतं. तर आपल्याला मला बोलता- बोलले, देवा डोळे भरून आले माझे की देवा एवढं सत्य वागून तिथं बी- खरंच बोलावं लागतंय. खरंच पण बरोबर. तिथं सत्य बोलून बी आपल्यावर आहे ते सगळं काय सांग ना. आपल्याला एवढं याच्यात उभं म्हटलं देवा नको रे या जन्मात काय आपण काय आलं आपल्यावर हे असं सगळं काय माहिती बाई. नाहीतर मला नव्हतं आवडत. मला काहीच नाही म्हणजे असं कधी विचार पण नव्हता केला की आपण कोर्टाची पायरी रेंगूत कधी. घरात भाकरी नसल्या खायला चालन एक दिवस उपाय चालत हा, चालतं नको, पण नको. कोर्टाची पायरी नकोय. नको ग बाई कधी आपल्याला. बरोबर. हा ना सगळेजण मी प्रीतमचं डाएट चालू आहे दिवसभर. त्यांनी तर काय थोडस घेतलं होतं डाएटचं ते हे करून तेच ते खाल्लं त्यांनी बाहेरचं. आता प्रीतम असं तर बाहेर खाल्लं असतं काही
सगळेजण ते खात नाही आपण ना. आपलं कसं खाणार असं ते बरं? डाएटवर आहे ना. ते डाएटवर मला पण बोलले मम्मी काहीच खाऊ नका बाहेरचं. म्हणलं अशी खात नाही त्यांना माहिती हा. प्रथमला अशी मम्मी तुम्ही काय खातच नाही तर उद्या मुंबईला घेऊन जायचं होतं तुम्हाला पण तुम्ही खातात एवढं आणि कशाला घेऊन जाऊ. हा तुम्ही चालले ना? नाही भाऊ चाललाय भाऊला घेऊन जाऊ म्हणे तुमचं का नाही एवढा आहे, तुम्हाला एवढा लांबचा प्रवास बिन कामाचा कशाला जेवतच नाही तुम्ही कुठेच. म्हटलं जाऊ द्या जेवढं जाते चला जिमला जायचंय झुंबाला जायचं. चला आता लगेच झुंबाला जायचं. मग आता काय करू स्वतःसाठी कमाली होते एक तास तर दिला ना स्वतःसाठी कमाला काय करायचं? बरं आहे पण थोडं व्यायाम उरायला म्हणजे तब्येत बी चांगली होती. मग थोडं स्वतः पण पोटाला काही खाल्लं तरच होईल तब्येत. हा का हा नाही तर माझं उपाशी राहून झुंबा करायचं तर बरं नाही. तुला पण यायचं दुसरे कपडे घाल कपडे दुसरे घाल ना. दुसरे शर्ट दुसरे घाल चांगलं घाल. आता थांब काय करतो चालेल. तुमच्या हातात. तर आता हे टॉप वगैरे जिम बरं आहे, जाऊ. तयारी तिथपर्यंत जाऊस तर दुपट्टा घेते मी असा हा. आणि मस्त पैकी थोडी झाली का बारी बारीक झाले थोडी. झाली हम्म. खरंच झाली हा ना हा? 1 महिन्यात झाली बारीक. 1 महिन्यात हा 1 महिना झाला ना तुला. 1 महिना झाला लय घाम करतोय तिथे. मग गामच निघालं पाहिजे माणसं. मग काय हे कमी व्हायला पाहिजे हो. हे माझं जास्त मोठं आहे ना हे कमी व्हायला आणि पोट 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 आणि ते बाकी काय नाही कमरेचं काय नाही कमर एवढी नाही कमर 34च आहे माझी. स्वतःला जाड समजायचं नाही. मी समजते पाय हात पाय नाही उचलल्यावर समजावं लागेल हा मग लोक किती फिटत चला मग जा. जाते मी हा? तसंच एक राऊंड मारावं लागेल ऑफिसला हा. कारण की भाडुत्र्याला कालपासून गेली नाही काय काय चाललंय काय नाही आज दिवसभर मी येतो. पाठवलं थांब राजा करू फोन कर मला, मी येतो. तर मी 5ला 5:30ला खाली येईल जुंबा क्लासून हा. तसेच तुम्ही या याच्यात माझा ड्रेस आहे मग ऑफिस मध्ये बदलेल एक शूटर आहे स्वेटर बिटर घालून यायचं का मग तिथं? हे तुम्ही माझी बॅग खाली घेऊन या शूटर पण आहे मी याच्यात ठेवून दिले जर जायचं ठरलं न वर आली तर येईल मी वरती ये ना वरती जेवढं कुठं वजन घेऊन जायचं. ऑफिस मध्ये चेंज करेन नाही नाही खाली तर या फक्त याच्यात ठेवून देते ही मी झुंबाला घेऊन जाते चेंज करायचं नाही, जोर येतोय. गेले गेले चालू केलं झुंबाला चालू राहतो मग आपण बसायचं चेंज करत बरं नाही वाटत. हा ना चला चल. मी आता जे घरी ऑफिसला जायचं होतं भाडुत्र्याकडं पण काही गेली नाही केळी घेतली ॲपल घेतलं भाजी दुधी फ्लावर सगळा भाजीपाला मेथी घेतली मस्त पैकी हे बघा. आता जातोय आम्ही आताच आम्हाला इथे खाली ऑफिसला आणणार तुम्ही आता? काय करू बघतो पप्पाला काय भाडुत्र्याकडे एक राऊंड मारून येते चल मग आता हे सगळं करून ठेवू काय रे? हा गाडी नाही आणली ते मोठी गाडी नाही आणली बघा आता मी सगळं मस्त का बाई किचन करून घेतलं मला लय कमेंट होत्या ना पण आमचं सध्या kitchen ना. हा, जाऊ दे आपलं चालू तयारी म्हणजे किचन साफ नाही आमचं थोडं तर खालचं दाखवते मी तुम्हाला. दाखवते कारण की आम्ही Wallpaper आता लावलेलं आहे. झुंबा क्लास आता आम्ही करू सगळं काही आणि बघा मस्त आता ब्लॅक लावलं सगळं काही करू आणि हे लावून घेतल्या टॉल्या वगैरे हे सर्व काही कारण की निघालं होतं ना आणि मग मला वेळ पण नव्हता खास म्हटलं तर इकडे तिकडे कामामध्ये सगळं हे होतं माझं त्याच्यामुळे वेळ नव्हता तर चला आता मी छोटासा ब्लॉग इथं चेंज करू लाईक करा सगळ्या भाज्या आणल्यात मी आता तुम्हाला दाखवायला देत लाईक करा शेअर करा चल पिट्टू तुला काय झालंय? काय माहिती की ते आम्ही आता काढायचं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खरात म्हणजे कसं वाटलं किचन तर नक्की सांगा किचनचा कलर ब्लॅक घेतला मी वरतून साफ केल्यावर मग तुम्हाला दाखवेल आताच काम संपलंय म्हणजे आताच माणूस गेलाय सगळं काही करून तर चला